नमस्कार मित्रांनो. कोलेकुई ही सर्वांना परिचयाची आहे. खास करून ग्रामीण भागातल्या लोकांना, मित्रांना ती फार परिचयाची आहे. संध्याकाळच्या पारी खास करून हिवाळ्यामध्ये हिवाळा पावसाळा हा त्यांचा खास ऋतू असतो की शेतामध्ये वगैरे भरपूर काही पिकं असतात. ऊस वगैरे या भागामध्ये केळी बागायती भागामध्ये ही कोलेकुई जास्त होते. संध्याकाळच्या पारी फार ते एकदम अगदी त्यांचा 100-100, 50-50 ते कोल्ह्यांचा कळप असतो, तो ओरडत सुटत असतो, विशिष्ट प्रकारचे आवाज काढतो. नौखा माणूस किंवा शहरी माणूस अगदी त्याला हे पडतो, म्हणजे त्याला विशेष वाटतं की अरे हा कुठलाही आवाज वगैरे, म्हणजे माणसासारखे आवाज काढतात काही काही कोल्हे असे, अगदी ते एवढी ॲक्टिंग करतात, भयंकर असतात ते. तशी ती कोलेकुई, पण त्या कोलेकुईला कोणी सिरियस करत नाही. थोडीफार पिकाची नासधूस करतात ते, तेवढी कोणी सिरियस घेत नाही त्यांना. अशीच कोलेकुई काल परवा पवारसाहेबाच्या वाढदिवसामध्ये झाली. 81व्या वाढदिवस जो पवारसाहेबाचा साजरा झाला तिथे करण्यात आली. आपले हे शिरूरचे खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे काय म्हटले, जर 26 खासदाराच्या जीवावरती गुजरातच्या नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ शकतात, तर मग 48 खासदाराच्या जीवावरती हे पवारसाहेब पंतप्रधान का होऊ शकत नाहीत, असं ते त्या ठिकाणी बोलले होते. आणि सगळेजण बघत असतील, म्हणजे मी तर सांगतो की आता ते हा विषय काही नवीन नाही, 30 वर्षापासून हे झालेलं आहे, ऐकत आलेलो आहे आपण. 2019ला रोहित पवार बी हेच विषय म्हणत होते की नाही, आजोबांना हे करायचं आहे, पंतप्रधान पद बसवायचं आहे, PM करायचं आहे त्यांना. आता ते जुने झाले, त्यांना माहिती आहे की हे म्हणजे असं बोलणं म्हणजे त्या शिळ्याकडीला उतार नाही. ते रोहित पवार हसत असतील, अरे बाबा गप्प बस, मी अशाच गोष्टी करत होतो. अजित पवार वगैरे ते राष्ट्रवादीचे सिनियर नेते हसत असतील की बाबा हे बस करायचं, ह्या गोष्टी बोलू नका, म्हणजे आता काही नाही आहे, असं करून घेऊ नका, मनातल्या मनात म्हणत असतील. पण काय करणार, आता ते पक्षात त्यांनी त्यांच्या ती प्रथा पाडून घेतलेली, प्रत्येकानं ते तसं डायलॉगबाजी करायची, पवारसाहेबांचं गुणगान, सुप्रियाताई, अजितदादा, ते घराणेशाहीवाले पक्षांचं हेच असं असतं मित्रांनो. त्या लोकांचे गुणगान गावं लागतात की ते कोणतं लॉजिक होतं मला ते समजत नाही आहे की 26-48 हे म्हणजे खासदाराच्या जीवावरती. म्हणजे अमोल कोल्हेंना काही हे माहीत नाही आहे का की नागरिक शास्त्र वगैरे हे माहीत तर असणारच आहे ना. उत्तम अभिनेते, नट आहेत, मान्य, ॲक्टिंग करू शकतात, हेही माहिती आहे आम्हाला. कदाचित तसं असेल की चला ते ॲक्टिंग करत असतील तिथे, पण हे फॅक्ट वास्तव वगैरे काय याचं भान ठेवायचं असते. काय बोलतोय आपण, त्याचे परिणाम काय होतील. खुश करायचं म्हणजे काही पण बोलून नाही ना करायचं मित्रांनो. ज्यांना खुश करताय त्यांनाही माहिती आहे. बरं, पवारसाहेबांनी स्वतः आता मागच्या वेळेस हे केलेले, क्लिअर केलेले की बुवा 8-10 खासदाराच्या जीवावरती कोणी हे होऊ शकत नाही आहे, ते प्रधानमंत्री होऊ शकत नाही आहे. आणि 2014च्या नंतर 2014पासून तर एक राजकारणात एक विशिष्ट राजकारणाचं एक फार म्हणजे स्टँडर्डच बदलून गेलेले किंवा व्याख्याच बदलली. नरेंद्र मोदींनी सगळं ते हेच बदलून टाकलेले, राजकारणाचे म्हणजे जे रूल्स रेग्युलेशन जे प्रोटोकॉल होते ते सगळं काही बदलून टाकलेले. आता इच्छा आकांक्षावरती कोणी प्रधानमंत्री होऊ शकत नाही आहे. लोकशाही आहे, लोकांना जे वाटेल तेच होणार. 100 कोटी 125 कोटीच्या जनतेला वाटेल, ज्याची इच्छा आहे तोच प्रधानमंत्री होणार. आणि इथं मी एक मित्रांनो हे सांगतो की नरेंद्र मोदी स्वतःची इच्छा किंवा म्हणजे त्यांची इच्छा नव्हती ना मुख्यमंत्री व्हायचं ना प्रधानमंत्री व्हायचं, ही लोकांनी बसवलेली आहे त्यांना. त्यांनी केलेल्या विकासामुळे लोकांनी त्यांना बसवलेले आहे तिथं. 3 वेळेस मुख्यमंत्रीपदी गुजरातच्या लोकांनी निवडून दिले. गुजरातचा जो विकास केलेला होता तो विकास सगळे देश हे करत होता, वाट बघत होता. सगळ्या देशाला गरज होती की नाही, सगळ्या देशाला वाटलं की हाच माणूस आहे की जो राष्ट्राला, देशाला, संस्कृतीला, तरुणांना पुढे नेऊ शकेल. असं हे होतं, त्याचं एक लॉजिक होतं की इच्छा आकांक्षा नव्हती. ते कधी कोणाचा खंजीर खुपसून हे झालेलं नाही, पद मिळवलेलं नाही आहे त्यांनी. विशेष म्हणजे 50व्या वर्षी ते राजकारणात आलेले आहेत. 10-12 वर्षाच्या काळात त्यांनी एवढं केलेलं आहे मित्रांनो. म्हटलं ना, चांगले कामं करण्यासाठी तुम्हाला जास्त वर्षाची गरज नाही आहे, 4-5 वर्षही गरज असते. अगदी ना, फडणवीसांचं उदाहरण घ्या, 5 वर्षात महाराष्ट्रात खूप काही कामं केलेली आहेत त्या माणसांनी. पण आपण जात काढत बसलेले आहेत ही लोक, पुरोगामी फक्त त्यांची जात काढतात, त्यांच्या बायकोवरती टीका करतात. 50 वर्षाची कारकीर्द काहीच कामाची नाही आहे तुमची फक्त तुमची नियत चांगली पाहिजे, तुम्हाला 5 वर्षही सफिशियंट आहेत. तसं देशाला हे गरज होती 2014ला. सगळ्या लोकांना 100-125 कोटी लोकांना फक्त नरेंद्र मोदीकडनं एक आशा होती की नाही, हाच माणूस देशाला पुढे नेऊ शकतो. त्यांची इच्छा नव्हती, अजिबात इच्छा नव्हती, लोकांनी त्यांना तिथं बसवलेले. इथं आपल्या प्रत्येकाला प्रायव्हेट लिमिटेड, आपल्याला लोकशाहीमध्ये म्हटलं ना, अशी ती प्रायव्हेट लिमिटेड पक्षांनी अशी ती घराणेशाही रुजवलेली आहे की प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा आहेत. जर मग हे जर तसं असेल तर मग बाकीचे जे हे आहेत पक्ष आहेत त्यांनी काय करायचं.
ते तर म्हणतील आमच्याकडे, मग युपीवाले म्हणतील की आमच्याकडे तर 80 खासदार आहेत, आम्ही हे होणार, पंतप्रधान होणार. तिकडं तमिळनाडू वगैरे ममता बिमता माया वगैरे, बिहारमध्ये वगैरे लालू बिलू, यांनी काय करायचं मग? सतरंजी, असेही सतरंजीच टाकलेली आहे त्या पदासाठी, पीएम पदासाठी. सध्या प्रत्येकजण एकमेकाचे पाय, हे उमेदवार ठरत नाहीये. ममता दिदी तर सध्या भारतभर फिरत चाललेली आहे आणि या तुमचेच पक्ष फोडत चाललेली आहे. प्रधानमंत्री व्हायचे, तिकडे उद्धव ठाकरेंना पण हे व्हायचे. आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत, वाचाळवीर, ते सांगतात की उद्धव ठाकरे पण उद्या देशाचं नेतृत्व करू शकताय. उद्या तुमच्यातच हे नाही, एक वाक्यता नाहीये आणि चालले हे व्हायला. बरं, कशाच्या जीवावरती तुम्ही हे सांगू शकाल की पवार साहेब पंतप्रधान पद बसायचे, मान्य 24ला हे करायचे, पण कशाच्या जीवावरती? का द्यावं लोकांनी मत त्यांना? अहो, अमोल कोल्हे म्हणजे गुजरातच्याच लोकांनी त्यांनी 26 पैकी 26 दिले नाही. राजस्थान मध्ये पण 26ला 26 दिले होते. दिल्ली मध्ये पण सुद्धा 7च्या 7. उत्तराखंड मध्ये पण 10 पैकी 10. अगदी इकडं जर झाले ना, आपलं मध्य प्रदेश वगैरे, तिकडे पण 28, 29 पैकी 27, 28 दिले होते. सगळ्या राज्यामध्ये जवळपास 30 स्थिती होती. युपी मध्ये सुद्धा 80 पैकी 75, 73 दिले होते. आपल्या महाराष्ट्रातच बघा 48 पैकी 42, 41 दोन्ही वेळेस दिलेले. आपल्या पवार साहेबांची ताकद किती? 48 पैकी किती खासदार निवडून आले आतापर्यंत? 10 खासदार निवडून, डबल अंकी संख्या गेलेली नाहीये. सोबळावर निवडणुका लढू शकले नाहीयेत. अहो, ते जाऊ द्या. 2019ला त्यांनीच त्यांच्याच पक्षाने एक सर्वे केला होता. माढ्यामधून स्वतः पवार साहेब पळून गेले लोकसभेला आणि राज्यसभेवरती गेले. ते त्यांची हिंमत झाली नाहीये. त्यांच्या घरच्या उमेदवाराचा पराभव झाला मावळमधून, त्यांच्या नातवाचा, पार्थ पवारांचा. त्यांचं मताधिक्य बारामतीचं ते 5-5, 4-4 लाख होतं, ते आता 50-60, 1 लाखाच्या घरात आलेले आहेत. आणि चालले तुम्ही हे करायला, म्हणजे कल्पना रंगवा, स्वप्न बघा, हरकत नाहीये, पण वास्तव. आणि सर्वात म्हणजे द्यायचं कशासाठी? तुम्ही काय केलं? नरेंद्र मोदीचं एक हे होतं, विकास 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 विकास. त्यांनी जी केलेली गुजरातची प्रगती, जे देशाला दिलेलं व्हिजन, दाखवलेली स्वप्न, आणि त्या दिशेने ते चाललेलं त्यांचे जे हे चाललेले वाटचाल, उगाच त्यांना पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा 2014पेक्षा 2019ला जास्त बहुमत दिले नाही लोकांनी, जास्त संख्याबळ दिले नाही. का? भलेही कामं, म्हणजे काय, आता कसं असतं की काँग्रेसला 5 वर्षात सगळं पाहिजे बीजेपीकडनं, पण का नरेंद्र मोदींनी जे सांगितले ते काम व्यवस्थित चाललेले की नाही सगळ्या देशाला माहिती आहे की हा माणूस त्याच्या मार्गाने चाललेला आहे. जे सांगितलेले तो करतोय. इथं आपण काय करतोय? भ्रष्टाचार, खंजीर, आडवा आडवी, जिरवा जिरवी, तोडातोडी, फोडाफोडी, फुले शाहू आंबेडकर, सेक्युलरिझम, गांधीवाद, ह्या गोष्टी, वोट बँकेचं राजकारण, अपीसमेंट, हिंदू धर्माला बदनाम, भगवा, आतंकवाद, हे असले शब्द वापरायचे. म्हणजे कसं म्हटलं ना, का करावं? तुम्ही असं एक कारण सांगा की नाही यामुळं पवारसाहेबांना पंतप्रधानपदी बसवायला हवं, असं कुठलंच हे नाही आहे. आणि अगोदरच मी सांगितलं ना की पवारसाहेबांची इच्छा असेल, पण इथं पवारसाहेबांच्या इच्छेला काही हे महत्त्व नाही मित्रांनो. 100 कोटी, 125 कोटी, जे आपले 125 कोटी जे हे लोक आहे, जनता आहे, लोकशाहीला याला महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या लोकांची इच्छा काय आहे? तुम्ही पक्ष काढला असेल, तुम्ही राज्यात असं तोडून फोडून सरकार म्हणजे मोदीच्याच जीवावरती एक पक्ष शिवसेना निवडणूक लढवतोय, आमदार निवडून आणतोय आणि त्यांचेच खासदार चोरून तुम्ही जे सरकार बनवत असाल, पण ते देशात असं शक्य नाहीये. ही चोरामारी ही अशी हे चालत नाहीये, वरती चालत नाहीये ना, केंद्रामध्ये चालत नाहीये. बरं, असं का होतंय माहिती आहे मित्रांनो? हे लाईफ टाईम अशी हे केलेली, म्हणलं ना मी सुरुवातीला की शिळ्याकडीला उतारणे, ही लाईफ टाईम म्हणजे मागच्या 30-40 वर्षापासून अशी इमेज रंगवण्यात आलेली आपल्या लिब्रांडो पत्रकारांनी. सकाळ, लोकमत वगैरे जे आहेत ना, लोकसत्ता वगैरे, निखिल वागळे वगैरे, खांडेकर, जोशी वगैरे, हे पत्रकारचे लोक आहेत ना, कुमार केतकर वगैरे. पवारसाहेब म्हणजे लार्जर दॅन लाईफ. पण त्यांनी काय केलं? स्वतःच्याच राज्यात त्यांना बहुमत मिळवता आलं नाही. ममता वगैरे बघा, काल परवा ते जगनमोहन रेड्डी स्वबळावर सरकार बनवलं, 25 पैकी 22-23 खासदार निवडून आले. इथं काहीच करता आलं नाही, पण तुम्ही जबरदस्तीच हे करायला बसलेले त्या माणसाला की खूप काय, पण ते प्रत्यक्षात असं काहीच नाहीये. म्हणून म्हटलं की कशामुळं हे द्यायचं? इथं स्वतःच महाराष्ट्रात तुम्ही हे आणू शकत नाही. आधी महाराष्ट्रातच हे करा, स्वबळावर सरकार आणा, 48 पैकी अर्धे किमान 25-30 खासदार निवडून आणा तुम्ही राष्ट्रवादीचे, मग गोष्टी करा, तर शक्य आहे. मग देशाला वगैरे सांगता येईल तुम्हाला की नाही आमच्याकडे व्हिजन आहे काहीतरी.
असं शक्य नाही आहे. ते कसं झालेलं आहे तुम्ही अगोदर सांगितलं ना, लहान म्हणजे ते लहानपणी किंवा शाळेमध्ये एक हे असतं, काही विद्यार्थी असतात की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं असं सांगतात, पण त्या दिशेने त्याचे प्रयत्न अजिबात नसतात. अगदी ते टवाळखोर असतात, वाया गेलेले असतात. व्हॉलंटर उन्हाळ वगैरे काय म्हणतात ते, उन्हाळ टप्पू वगैरे म्हणतात ना, उडाण टप्पू वगैरे तसले असतात. आणि मग मोठेपणी त्या विद्यार्थ्याची खिल्ली उडवल्या जाते. तशीच PM जे भारतात सध्या PM पदाचे उमेदवार आहेत ना, त्यांचं झालेलं आहे मित्रांनो. ते लहान म्हणजे सुरुवातीपासून सांगितलं आम्हाला PM पदी बसायचं किंवा आम्हाला व्हायचंय, पण शक्य नाही आहे. आणि काही विद्यार्थी असे असतात की ते नरेंद्र मोदीसारखं कुणाला सांगत नाही आहेत, फक्त आपल्याला काम करायचं, त्या जीवावरती लोक त्यांना बसवतात. अभ्यास करायचा, आपोआप फळ मिळतं. तसं आहे. तुम्ही ह्या गोष्टी बोलू शकता, म्हणून म्हटलं की असं हरकत नाही आहे, कल्पनाविलास करा, स्वप्न रंगवा. त्याहीपेक्षा मी एक अमोल कोल्हेंना एक सल्ला देईन की त्यांनी हे करावं, एक चित्रपट बनवावा. मग मागे नाही का सुबोध भावे कुठले तरी अभिनेते ते म्हटले होते की मला जर पवारसाहेबाच्या जीवनावरती जर चित्रपट बनवायचा असेल तर मला अभिनेता बनवावं किंवा मी रोल करेल तो पवारसाहेबाचा. तसं अमोल कोल्हेंनी एखादा चित्रपट बनवावा पवारसाहेबाच्या लाईफवरती, त्यांचं आत्मचरित्र वगैरे, आणि त्याच्यात त्यांनी दाखवावं की पवारसाहेबांनी कसा विकास केला आहे. पवारसाहेब पंतप्रधान झाले, अगदी 543 पैकी 525 त्यांना संख्याबळ निवडून आणले, लोकसभेत त्यांनी बहुमत मिळवलेले आहे. अमेरिका, लंडन वगैरे, कॅलिफोर्नियासारखा त्यांनी, इस्रायलसारखी शेती वगैरे, असा विकास, अगदी सगळं काही सुजलम सुफलम म्हटलं ना, असा विकास केलेला आहे अमेरिकेच्या धर्तीवरती. असं जगातल्या ज्या ज्या गोष्टी सर्वात म्हणजे भारत महासत्ता झाला वगैरे असलं काही ते त्यांनी दाखवावं चित्रपट बनवून. म्हणजे चित्रपटात दाखवता येतं ना, काय प्रॉब्लेम आहे. आणि तो चित्रपट त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवावा, खुश होतील, मनोरंजनही होईल देशातल्या लोकांचं, आणि त्यांची इच्छा होईल. भलेही सत्यात नाही पण ते पडद्यावर तरी ते हे करतील, म्हणजे त्यांच्या पक्षाला वाटेल की नाही खरंच काहीतरी हे केलेलं आहे अमोल कोल्हेंनी. एक हरकत नाही म्हणतं ना, ते ग्रामीण भागामध्ये म्हण आहे ना, दुधावरची तहान ताकावर भागवणे, तसं ते हरकत नाही आहे. प्रत्यक्षात जरी झाले नाही पवारसाहेब पंतप्रधान, ते पिक्चरमध्ये तरी ते अमोल कोल्हेंनी दाखवायला पाहिजे, माझं एवढं हे मत आहे मित्रांनो. बाकी प्रधानमंत्री पदाचे हेच जर झालं बोलायचं झालं तर आता त्यांचं हे झालेलं आहे, वय झालेलं आहे. आता ते म्हणजे कितपर्यंत हे होतील काही हे नाही आहे, मला सांगता येणार नाही. पण आता ते शक्य बऱ्याच गोष्टी आहेत की आता शक्य मला नाही वाटत की 80 वर्ष म्हणजे स्वतः नरेंद्र मोदीसुद्धा 75 वर्षानंतर हे राहणार नाही आहेत. म्हणजे सक्रिय राजकारणामध्ये वाटत नाही की ते राहतील वगैरे. बाकी प्रायव्हेट लिमिटेड पक्षांचं काय असतं सांगता येत नाही. 90 100 वर्षापर्यंत तेच अध्यक्ष असतात, तेच PM पदाचे उमेदवार असतात, त्यांच्याच घरच्यामध्ये म्हणजे सगळे घरचेच नेतृत्व करतात, दुसऱ्या कोणाला चान्स नसतो. स्वतःचे पक्ष म्हणजे कंपनीसारखे असतात, ते फक्त प्रॉफिटसारखे म्हणजे कंपनी जशी प्रॉफिट या नफा याच या तत्वावर चालते, तशी हे पक्ष असतात. त्यांनी ठरवायचं असते. आता ते उलट त्यांनी आपलं अमोल कोल्हेंनी असं म्हणायला पाहिजे की आम्ही पवारसाहेबाच्या पंतप्रधान पदाचा वारसा सुप्रिया सुळे चालवतील किंवा रोहित पवार चालवतील, पार्थ पवार, अजितदादा, असं म्हणायला हरकत नाही आहे. बाकी मित्रांनो, याचं बघून अमोल कोल्हेंचं जे तरकट लॉजिक बघून असं मला वाटतं, लॉजिक हम शर्मिंदा आहे, तेरे कातिल जिंदा आहे. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद.